हसण्यासाठी बरं वाटलं असेल आता, पण संस्काराचा फार मोठा अभाव झाले. आम्ही कीर्तनकार झालो, इकडे बघा, आम्ही कीर्तनकार झालो, आम्ही कथाकार झालो, आम्ही आज व्यासपीठावर बसलोय. महाराष्ट्रात असं गाव नाही की आमचं तिथं कीर्तन झालं नाही. महाराष्ट्राच्या सगळ्या गावांनी जाऊन आलो आम्ही, सगळ्या गावांनी. मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ, उर्दू, कन्नड सगळ्या भाषेतली कीर्तन आहेत आमचे. सगळ्या भाषा येतात मला. एवढ्या आज महाराष्ट्रभर आमचं नाव आहे. आज कोण्या कोपऱ्यात जा, कोणत्या तुम्ही कोणताही ॲप असू द्या, त्याच्यावर तुम्ही आमचं नाव टाकलं तरी तुम्हाला आमचे व्हिडिओज बघायला मिळतील, आमचे कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. मी का सांगतोय, कशासाठी सांगतोय, आम्ही सगळीकडे फिरलो, पण आम्ही आमची संस्कृती कधी सोडली नाही. आम्ही दुबईला सुद्धा जाऊन आलो, तिकडे सुद्धा जाऊन कीर्तन केले, पण आम्ही याच भाषेत कीर्तन केले. मी माझ्या भाषेत कधीच बदल होऊ दिला नाही. कधीच नाही, कधीच नाही. तुम्ही कुठेही बघा, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा कुठेही बघा, माझी जी मराठवाडी भाषा आहे बीड जिल्ह्यातली, त्याचा मला अभिमान आहे. मी ती अजून सोडली नाही. तसंच बोलतो मी, तसंच. हा, तुम्ही किती, मला शुद्ध बोलता येतं ना, मला येत नाही का? मी पुण्यात राहिलेलो आहे, मी पुणे विद्यापीठात शिकलेलो आहे, आळंदीत 12 वर्ष राहिलो मी, मला येत नाही का? हा, आमच्या गोविंद काळे तबला विशारद पुण्यामध्ये झालेले आहे. तबला 10 वर्ष पुण्यामध्ये राहिला, पांडुरंगजी पवार गुरुजींकडं. ही गुरुजी तर रघुनंदन महाराज तर अजूनही आळंदीला राहतात, हे तर अमरावती शहरामध्ये राहतात, अकोले शहरामध्ये. आम्हाला येत नाही का सांगा? आम्हालाही शुद्ध बोलता येतं, पण आपली भाषा तशी नाही ना. विनाकारण कशाला महाराज आलेत संतरंजी, संतरंजी नाही सतरंजी म्हणी जा, नीट म्हणी जा जरा. संतरंजी कशाला, आगाऊपणानं कशाला बोलायचं सांगा? उर्मिला ताईच्या घरी आम्ही संतरंजी नको, सतरंजीच टाका, घोंगडी टाका. घोंगडी नाही, घोंगडीच आहे ती. लक्षात आलं का नाही? लक्षात ठेवा. आपली भाषा जी आहे त्या भाषेशी एकनिष्ठ राहा. लक्षात आलं? लईच अवघड आहे. हे आपल्या ह्याच्यातल्याच बाया आहेत ना, 5-6 महिने जाऊन राहते शहरामध्ये, संभाजीनगरला लेकरं सांभाळायला. लेकरं सांभाळायलात ना, ट्युशनला लेकरं असते, तिथं रूम करून राहायचं आणि तिथं राहायचं. आणि मग गावाकडे आले बघा, ह्यांचं शेवटच्या दिवशी अशा म्हातारीपाशी बसत्याने एखाद्या हे असल्या, आणि तिच्यापाशी म्हणत्यान आमचे ते नाव, आमच्या त्यांचं नाव, आमचे ते नाव. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले, तिला कशाला सांगायला लागलीस तुमचे ते? तुझ्या नवऱ्याचं बाळातपणच तिने केलंय ना. आता आलीस आमचे ते ना, आमचे हे ना, तुमचे ते गावाची कुपाटी लावून गावात गेलेत राहायला संभाजीनगरला. तुला माहित नाही हे ना, एका बी दुकानदाराची उधारी दिलेली नाही. आमचे ते ना, आमचे 1.5 वर्ष झालं येऊन ना, आमचे ते ना, आमचे हे ना. लक्षात यायला लागले का बोलणं? इकडे बघा. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. आता बघा, चला इकडे लक्ष द्या. बघा, बेटे बेटे सावधान, शाबास. इकडे बघा, चला ओके. बघा आता फायनल. आता लक्ष द्या माझ्याकडं. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष दिलं तर कळेल तुम्हाला. आपला मुद्दा मुलगा व्हावा. आता मी सांगितलं विद्यार्थ्यांनी 1000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. बर, धनाची अपेक्षा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करावी. बरोबर. हा, पुत्रप्राप्तीची ज्यांना इच्छा आहे त्या पुत्रप्राप्तीच्या इच्छेसाठी 1500 शिवलिंगाची त्यानं पूजा करावी. 1500 शिवलिंग बनवावे. मार्ग सांगतो याच्यात मी, अजून आहेत मार्ग बरेच आहे. 1500 मातीचे शिवलिंग बनवावेत. शूद्र असाल तर काळ्या मातीपासून, मी काल सांगितलेलंच आहे आपल्याला. म्हणून 1500 शिवलिंग बनवावेत आणि त्याची मनोभावे पूजा जर केली तर तुमच्या जीवनामध्ये इच्छित फल प्राप्त होते असं वर्णन केलेलं आहे. पुढे बघा, वस्त्र आणि प्रावरणाची इच्छा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करावी. मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी 1 कोटी शिवलिंगाची पूजा करावी. आणि इकडं ऐका, पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी 1000, दयेची इच्छा करणाऱ्यांनी त्या ठिकाणी दयेची इच्छा करणाऱ्यांनी 3000, तीर्थयात्रेची इच्छा करणाऱ्यांनी 2000, चांगला मित्र मिळावा, चांगला मित्र मिळावा अशी जर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी 3000 शिवलिंगाची पूजा करावी असं सांगितले. विशाल दादा, 3000 वशीकरण करण्याची इच्छा असेल तर 800 शिवलिंगाची पूजा करावी असं वर्णन आलंय. 800 शिवलिंगाची पूजा करावी. मी काही घरचं सांगत नाही. लबड कशाला होय, आपण लबड सांगतच नाही, काही जसं आलं तसं सांगतो. बरोबर आहे का नाही? आता पुढे ऐका, एक मुद्दा मी आपल्याला क्लिअर करून देतो. आता बघा, आता तिथवर आलं शिवलिंगाची पूजा करावी. दारिद्र्य जर आलेलं असेल आणि त्याच्यातून सुटायचं असेल तर 5000 शिवलिंगाची पूजा करावी. ती लक्ष द्या. अगं बघा, आणि बंधनातून जाण्यासाठी 500 शिवलिंगाची पूजा करावी.
आणि नित्य ज्याला शिव महापूजा करायची आहे त्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवपूजेमध्ये एक शिवलिंग त्या ठिकाणी असावं, त्याच्या शेजारी नंदी असावा. पण जुन्या काळामध्ये तुळशी वृंदावनामध्ये एक छोटीशी पिंड असायची आणि एक नंदी सुद्धा असायचा. बोला ना, शाळीग्राम असायचा का नाही सांगा. अजून असेल काही घरामध्ये, काही घरात नाही. लक्षात आलं माझं बोलणं. म्हणून आता याच्यात मार्ग एक दिलाय. ज्या वेळेला तुम्हाला ही अपेक्षित माती मिळत नसेल, माती मिळाली नाही, तर काल एक पर्याय सांगितला होता आणि तोच पर्याय याच्यात आहे. तुम्ही सुवर्णाचं किंवा चांदीचं शिवलिंग बनवून त्याची तुम्ही पूजा करू शकता. आणि हे सगळंच जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्हाला हे सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी 1 कोटी वेळेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जर तुमचा 1 कोटी वेळेला झाला तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा अपेक्षा भगवान शिवजी प्रसन्न होऊन तुमच्यावरती कृपा करतात, हे लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी किती? 1 कोटी. 1 कोटी वेळेला 1 कोटी वेळेला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप 1 कोटी वेळेला झाला पाहिजे. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जप ग्रंथामध्ये सांगितलेला नाही, त्याचा उल्लेख कुठेच आलेला नाही. शिवपुराणामध्ये त्या तुम्ही वाचलंय, उल्लेख आलेला नाही. फक्त उल्लेख आलाय तो ओम नमः शिवाय या मंत्राचा. लक्षात आलं का नाही? म्हणून ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण जप कायमस्वरूपी करावा असं या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. पुढे त्या ठिकाणी शिवनैवेद्य, शिवाचा नैवेद्याचं महात्म्य आलेलं आहे आणि नैवेद्याबरोबर त्या ठिकाणी बिल्वाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. बिल्व म्हणजे आरती, बिल्व म्हणजे काहीच घेणं देणं नाही. मी म्हणलं ना बिल्व म्हणजे आरती, आरती काही नाही. बिल्व म्हणजे आरती म्हणायला लागल्यात. अगं माया हो, बिल्व शब्दाचा अर्थ बेल होतो ना, बरोबर आहे का नाही? आणि बेलाचं महात्म्य त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. कारण बेलाचं झाड आणि बेलाचं पान हे भगवान परमात्म्याच्या आवडीचं आहे. बेलाशिवाय देवाला दुसरं काही आवडत नाही. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. ताली वाजवा. गळ्यात शोभती रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात शोभती रुद्राक्षाच्या बोला. माळा, पायात खडावा छाने, पायात खडावा छाने छाने छाने, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. हात 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 वर घ्या सर्वांनी. हे यांना घ्या, कॅमेऱ्यात घ्या. जटेतून वाहे झुळ झुळ गंगा, जटेतून वाहे झुळ झुळ गंगा, जटेतून वाहे झुळ झुळ गंगा. डोक्यावर चांदोबा छाने, डोक्यावर चांदोबा छान 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 छान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या
आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान महादेवाच्या हातात डंबरोळ त्रिशूळ महादेवाच्या मना मना महादेवाच्या हातात त्रिशूळ डंबरोळ देवाच्या हातात त्रिशूळ डंबरू आणि कपाळी भस्म शोभे छान कपाळी भस्म शोभे छान आवडते बेलाचे पान अरे पान आवडते बेलाचे पान वा दाजी आवडते बेलाचे पान वा पखवा शंकराला माझ्या दराडे महाराज आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान महादेवाच्या आवडीचं बेल आहे आणि हे भजन सुद्धा महादेवाच्या आवडीचं आहे आपल्याला महादेवाच्या आवडीचं व्हायचंय पण बेलाचं पान देवाला समर्पित करायचं आणि रोज एक तांब्या भरून पाणी एक लोटा जल त्या ठिकाणी महादेवाला समर्पित करायचंय सर्वांनी हा गोविंद महाराज बेल पुष्पावरी शंकराची प्रीती पुष्पावरी शंकराची पिंडी बेल पुष्पावरी शंकराची प्रीती बेल पुष्पावरी शंकराची प्रीती आणि शोभून दिसतो या छान ग बाय 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 शोभून दिसतो या छान 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 हा आवडते बेलाचे आवडते बेलाचे पान हा. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे आवडते बेलाचे पान पान जय हो घेऊन रूप भिल्लीनीच आले घेऊन रूप भिल्लनीचे आले घेऊन रूप भिल्लीनीचे आले घेऊन रूप भिल्लनीचे आले अहो पार्वती दिसते या छान हो पार्वती दिसते या छान 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 आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान
आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव शंकराला माझ्या महादेवाला आवडते बेलाचे आवडते बस वा. आता मी निघतो तुमचं तुम्ही बघा तुम्हाला यायला लागले ना आता काय आता बरोबर आहे का नाही इकडे लक्ष द्या आवडीचं जर काय असेल तर बेलाचं पान इकडे बघा आता बेलाचं महत्व सांगत असताना बेल हे फक्त झाड नाही तर बेलाचं झाड हे साक्षात महादेवाचं रूप सांगितलं महादेवाचं रूप आहे बेलाचं पान देवाला तुम्ही समर्पित करा